नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यामुळे शके 1218 मधील कार्तिक वद्य त्रयोदशी इसवी सन 1296 रोजी आळंदी येथे स्वइच्छेने संजीवनी समाधी घेतली. समाधी घेण्याचे कारण अवतार कार्य पूर्ण होणे. संत ज्ञानेश्वरांनी आणि ज्ञानेश्वरी पसायदान व अमृतानुभव यासारख्या ग्रंथाच्या माध्यमातून समाजात भक्ती आणि ज्ञानाचा प्रसार केला. त्यांचे कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी देहाचा त्याग निर्णय घेतला. योग्य सामर्थ्य अष्टांग योगाचा आणि नाथ संप्रदायाच्या माध्यमातून शरीरातील पंचमहाभूते ब्रह्मांडात विलीन करण्याची संजीवनी समाधीची गूढ प्रक्रिया त्यांना ज्ञात होती. समाधीची कथा व सोहळा. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर संजीवनी समाधीसाठी सुंदर जागा सजवली गेली. कार्तिक वद्य द्वादशीच्या दिवशी पंढरीची वारी आटोपून संत नामदेव व इतर भाविक आळंदीत आले. समाधीच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रायणी नदीत स्नान केले, देवाची पूजा केली आणि उपस्थित संतांचा व भावंडाचा निरोप घेतला. भावंडाचाच म्हणजे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई. ते समाधीच्या आसनावर बसले. योग सामर्थ्याने समाधी लावली आणि त्यांचे वडील बंधू संत निवृत्तीनाथ व उपस्थित संतांच्या समक्ष त्यांनी समाधीच्या मुखावर शिला म्हणजेच दगड बसवली. वारकरी संप्रदायाच्या विश्वासानुसार माऊली आजही त्या समाधीत चैतन्य स्वरूपात जिवंत आहेत असं मानलं जातं. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.